माणसाला संगत ही पिकवणाराची आणि विकणाराची पाहिजे, तरच शेतकरी हा सुधरू शकतो. आलं हे पीक असं आहे की त्याला जोडधंद्याची गरजच नाही. ज्या शेतकऱ्याला शेती करायची मुळापासून तर शेंड्यापर्यंत झाड काय सांगतं हे ज्याला अनुभवायला आलं तो आजच्या मार्केटमध्ये सक्सेस. शेतीचा खर्च हा तोंडाला तोंड लागायचा, पण आजची स्थिती अशी आहे की एका वर्षामध्ये 40 ते 45 लाख रुपये निव्वळ नफा हा आज आल्यामुळे मला राहतोय. बाकीच्या इतर मालाचा शेती खर्चात जाऊ द्या पूर्ण, तुम्ही जो माल निघतोय तो शेतीमध्ये जाऊ द्या खर्चात पूर्ण, पण निव्वळ आल्याचा जरी म्हटलं तर 40-45 लाख रुपये निव्वळ नफा हा मला वैयक्तिक राहतो. हे डोक्यातून काढून टाकायचं शेतकऱ्यांनी की समोरचा माणूस आपल्याला सांगतो की नाही सांगतो, एक वेळेस आपण विचारून बघायचं, त्यावेळेसच आपण डिसिजन घ्यायचं. त्यांच्याकडे काहीतरी जादूची कांडी, जादूची कांडी काहीच नाही आहे, जे सगळं काही आपल्याजवळ आहे, पण आपल्याला ती पद्धत आपल्या लक्षात नाही येऊ लागली, त्यामुळे शेतकरी मागे. एकरी तब्बल 292 क्विंटल इतकं आल्याचं उत्पादन काढलंय असं जर मी तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वासही बसणार नाही, कानांवरही आणि डोळ्यांवरही. मात्र असं घडलंय, आणि तेही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील एका शेतकऱ्यासोबत. या शेतकऱ्यानं अतिशय कष्टानं आणि जिद्दीनं इतकं विक्रमी उत्पादन काढलंय. मात्र या यशामागचं गमक काय थेट आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे परमेश्वर निकम आणि तुम्ही बघतायत आता बोल. आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत शाईनाथ वाटुळे, ज्यांनी हे इतकं विक्रमी उत्पादन काढलेलं आहे. नेमकी त्यांच्या यशामागचं गमक काय थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. दादा नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपलं. काय सांगाल, किती वर्षापासून आल्याचं जी शेती आहे ती आपण करता? वडिलोपार्जित आल्याची शेती करतायत. आमचे वडील करत होते पूर्वीचे, पण मग जवळपास 14 वर्ष जमते पासनं आले करतोय. पण मग काय झालं काय की वडील ज्यावेळेस शेती करत होते त्यावेळेस शेतीचं उत्पादन आमचं आल्याचं 100, 125, 150 याच्यावरती कधीही गेलं नाही. नंतर प्रत्येक वर्षी अनुभवातून अदलून बदलून प्रोडक्ट वापरून सनी, आणि 3 वर्षापासून ज्यावेळेस साळुंके साहेबाचे आमचे संबंध आले की ते रिलेशन वाढल्यामुळं काय झालं की त्यांच्या प्रोडक्टनं की वापरल्यामुळे जे की माझ्या प्रत्येक वर्षी उत्पन्नामध्ये 1.5 पट 2 पट 1.5 पट 2 पट वाढ होत चालली. तर त्यांच्या प्रोडक्टचं विशेष वैशिष्ट्य असं आहे, ते दिल्याच्या नंतर जमिनीची ती संजीवी बुटी म्हणतो ज्याला आपण, तर त्यांचं ते काम भरपूर जोमात करतं. आणि ज्यावेळेस आपण अन्नद्रव्य देतो त्यावेळेस ते आपटे करायचं काम भरपूर फास्टमध्ये करतं, आणि आपल्या आल्याची गती जी आहे तर ती एकदम भारी बनवतं. बरं, इतकं विक्रमी उत्पादन तुम्ही काढले. खरं तर 292 क्विंटल इतकं उत्पादन निघणं खरं तर शेतकऱ्यांना त्यावरती विश्वास बसणार नाही. मात्र हे कसं साध्य झालं, आणि खरंच एकरी इतकं उत्पादन होतं? हो, आरामशीर 300+ उत्पन्न होतं, जे की आपण समजा जिद्दीने आणि जसे शेड्यूल आहे त्या शेड्यूलप्रमाणे जर शेतकऱ्याने शेती केली तर 300+ आरामशीर उत्पन्न निघतं आलं. बरं, जेव्हा वडील करायचे तेव्हा त्याच शेतामध्ये किती उत्पादन एकरी होतं? 100, 125, जास्तीत जास्त 150. बरं, वडील जी पद्धत शेतीची त्यांची होती त्या व्यतिरिक्त आता तुम्ही काय वेगळी पद्धत अवलंबली आणि ज्यामुळे इतकं उत्पादन 2 पट उत्पादन वाढलं? त्यामागचं कारण म्हणजेच की जे आपण गणेश भाऊ साळुंके जे आहेत रायपूरचे, त्यांनी जे प्रोडक्ट दिलं बॉस आणि स्टमचं, तर हे बॉस कंदाची जाडी बनवतं आणि स्टम कंदाची साईज वाढवतं, थोडक्यात कंद लांबवतं. बरं, त्यामुळे ते जमिनीमध्ये दिल्याच्या नंतर आणि स्प्रे घेतल्याच्या नंतर पाहिजे तेवढं आपल्याला उत्पन्न घेता येतं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हे जे 2 पट उत्पादन वाढले हे GS ॲग्रोमुळे वाढलं, पण बाकीच्या शेतकऱ्यांनी GS ॲग्रोवरती का विश्वास ठेवावा? आता ज्याची त्याची सोडायची पद्धत आहे. आता मी पण सुरुवात 2 वर्ष असंच केलं, मला अनुभव नव्हता, मी आणे सोडे कधी सोडे नाही, म्हणजे त्यामुळे ते माझं उत्पन्न चल होय. पण मग ज्यावेळेस खरोखरच मी गणेश भाऊ संघ संपर्क साधून सनी त्यांना व्यवस्थितरित्या त्यांचं मार्गदर्शन घेतलं, त्यावेळेस त्यांनी मला प्रत्येक शेड्यूल हा योग्य पद्धतीने आणि तारखेवाईज दिला, आणि मी तसा जो प्रयोग केला तर माझा हालाकी खरोखरच 292+ 2025चं ॲव्हरेज माझं निघालेलं आहे एकरी. बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की ही जी औषधे नवीन बाजारपेठेमध्ये आलेली याचा वापर केला कधी तर आमची अद्रक जी आहे तिला सड लागते, किंवा ती वावरामध्ये त्याचे उपळणं जो आपण प्रकार म्हणतो तो जास्त होतो. खरं तसं आहे? नाही, ते ऑर्गेनिक आहे, त्यापासून जमिनीला साईड इफेक्ट कोणताच नाही. सुरुवातीला मला गणेश भाऊंनी 2 लिटर सांगितलं, मी त्यांच्या व्यतिरिक्त आणखीन 1 लिटर प्लस केलं,
बरं खरंच सड लागते का तुम्ही जे म्हणताय ना, त्यामुळे मी अनुभव घेऊन बघितलं. एक 10-5 वेळला 1 लिटर शिल्लक टाकून बघितलं, पण उलट त्याचं ॲव्हरेज आणखीन वाढलं माझं, कमी नाही झालं. अच्छा, असं म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये वापर जे काही सांगितले त्यांनी मात्र की इतकं वापरत, त्याच्यामध्ये अधिक वापरूनही सड लागली नाही? अजिबात नाही. बरं, तुम्ही जे आपण जर म्हटलं की अद्रक शेती करायची, अनेक जण इच्छुक असतात की यावेळेस आल्याचं उत्पादन आपण घेऊ, मात्र बियाणं जे आहेत ते निवडताना त्यांची गफलत होती, तर कसं बियाणं निवडलं पाहिजे आणि काय सुरुवातीपासूनची प्रोसेस? सुरुवातीला बियाणं निवडत्या वेळेसच शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या जमिनीतून आपल्याला बियाणं निवडायचं आहे ती जमीन विशेष म्हणजे त्या जमिनीमध्ये ते आलं लागलेलं नसावं, जे की त्यामध्ये एक खडा जरी आला तो त्या खड्या 1 किलो खडा जरी असला तर 1 किलोमध्ये आपले 25 तुकडे होतात खांड. त्या 25 खांड आपण 25 ठिकाणी लावतो, त्यामुळे ते जमिनीमध्ये ते बुरशी वाढून आणि त्याचं ते प्रमाण वाढून जातं. तुम्ही म्हटले की कंदाची लांबी आणि जाडी वाढते, बरोबर, तर किती किलोपर्यंत त्याची जाडी होते किंवा किती किलोचा तो कंद तयार होतो? कंद सरासरी आता माझ्या मते, आता माझी व्हिडिओ पण आहे बघा, तर माझा कंद आहे मी काढलेला 4.5 किलोचा. बरं, आणि हे जे GS ॲग्रोचे तुम्ही किट वापरता सगळ्या गोष्टी, तर याची नेमकी प्रोसेस कशी असते? त्यांना सुरुवातपासूनच आता माझ्या शेतामध्ये त्यांनी एक किट बनवून दिलेली होती, डेमो दिलेला होता मागच्या वर्षी, आणि 2 वर्ष अगोदर बॉस थमच दिलं, पण मग त्यापेक्षाही जी किट वापरली त्यामध्ये आता माझं उत्पन्न म्हणजे 2025चं 292 जे निघालं ते केवळ त्यांच्या किटमुळेच. बरं, तर जेव्हा तुम्ही लागवड करता वगैरे तर सुरुवातीला काय स्टेप बाय स्टेप असते, म्हणजे आधी काय सोडावं लागतं, नंतर काय सोडावं लागतं, किती दिवसांचा गॅप त्यामध्ये असला पाहिजे? सुरुवातीला मी ह्युमिक दिलं, आणि ह्युमिक दिल्याच्या नंतर 3 दिवस गॅप देऊन सनी एक जर्मिनेटची बकेट दिली, जी उगम शक्ती नावाने त्यांनी GS वाल्यांनी काढलेली आहे. बरं, ती दिली. ती आद्र पूर्णतः उगल्याच्या नंतर तर त्याला जोड म्हणून सनी एक बायोमिक्स आपली बॅक्टेरिया एक 20 दिवसाचा गॅप देऊन सनी ते बॅक्टेरियाचा वापर करतो. आणि ते झाल्याच्या नंतर 45 ते 50 दिवसाचा प्लॉट झाला की जमिनीतून 2 लिटर बॉस आणि 100 ml पर पंपाला फवारणी केली. बरं, आणि बेडमध्ये साधारण किती अंतर वगैरे तुम्ही ठेवतात, लागवडची पद्धत आणि कोणत्या महिन्यामध्ये? तर लागवड आता आमचं असं आहे की पाऊस पडल्यानंतरच लागवड होते, केवळ पाण्यामुळे. पण मग होतं काय की जूनमध्ये सरासरी 8 ते 10 जूनला शक्यतो लागवड प्रत्येक शेतकऱ्याच्या होतात, आणि बेडचं अंतर आहे आमचं 4.5 फुटाचं असतं, आणि 2 ओळीमधलं डिस्टन्स आहे 1 फुटाचं. वडिलांची शेती करायची पद्धत आणि आता तुमची शेती करायची पद्धत काय बदल आहे? पद्धत तीच आहे, पण त्यामध्ये काय झालं की प्रोडक्ट चेंज झाल्यामुळे हा फार मोठा जो बदल आहे हा केवळ प्रोडक्टमुळे दिसतोय आपल्याला. बरं, खरंच प्रोडक्टमुळे बदल दिसतोय की फक्त तुम्हाला असं वाटतं की बदल आहे? तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे काय अनुभव? आता कसं आहे, ज्या त्या शेतकऱ्याची सोडण्याची पद्धत आहे, मी तर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की म्हणतात ना, माणसाला संगत ही पिकवणाराची आणि विकणाराची पाहिजे, तरच शेतकरी हा सुधरू शकतो. तर मला ती अशी जोडी लाभलेली आहे, त्यामुळे मला ते सरळ अगदी सोपंही जातं. बरं, मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रोडक्ट आहेत, बऱ्याच जणांनी डेव्हलप तसे GS ॲग्रो सारखे प्रोडक्ट केले, मग तुम्ही अशा वेळी फक्त GS ॲग्रोचंच का नाव घेताय, बाकीच्या पण प्रोडक्टचे रिझल्ट? हो, बरोबर आहे तुमचं. मी असेच जवळपास माझ्या एका प्लॉटमध्ये 2024मध्ये 3 कंपन्याचे प्रोडक्ट यूज केले. बरं, तर एक 15 बेड होते, 1 एकरचा प्लॉट होता, 45 बेड त्यामध्ये मी काढलेले होते. तर 15 बेडमध्ये मी 3 कंपन्याचे जे प्रोडक्ट यूज केले, तर त्यामध्ये जवळजवळ मला समजा जो प्लॉट 150 निघत असेल तर तो 160 निघाला, जो 160 निघतो तो 170 निघाला. पण आपले GSचे प्रोडक्ट जे आहे तर तो प्लॉट डायरेक्ट 150हून डायरेक्ट 200 प्लस झाला. त्यामुळे फार मला रिझल्ट तेच वाटले त्यांचे GS बॉस आणि म्हणजे 150 प्लस कसा रिझल्ट मिळाला तुम्हाला, आणि तुमच्या आजूबाजू शेतकरी विश्वास ठेवता या गोष्टी? आता ठेवाच लागणार आहे ना शेतकऱ्यांना, जे ते समोर असतं ना, ते काय झाकून पाकून नसतं ना तो. बरं, आता बरेच फोटो तुम्ही मला दाखवलेले आहेत, आता शेतकऱ्यांना असं वाटू शकतं की आता
मोबाईलवरती काहीही करता येतं, एआयचे फोटो असतील किंवा जे किलोचा आकडा तुम्ही दाखवला एक तो कंद ठेवलेला 5 किलोचा, तर ते पण फेक असू शकतं बुवा असं त्यांना वाटेल की खोटं हे बनवलेला फोटो आहे. नाही, त्यांना आपण लिगली बिलासहित दाखवू ना शेतकऱ्यांना, काय अडचण आहे. बिल, रेट आणि सगळं सगळं दाखवल्यानंतर अडचण काय. बरेच शेतकरी आता आल्याचं उत्पादन घेतात, बऱ्याच जणांनी लागवड केलेली. नेमकी शेतकरी नियोजन करताना चुकतो कुठं, काय वाटतं तुम्हाला? माझ्या मते, माझ्या माहितीस तो शेतकऱ्यांचं प्रथम म्हणजे नियोजन चुकतं. जे की तुम्ही मगाशी बोलले ना की अद्रक बियाण्यांची निवड, तर बियाणं हे चांगलंच निवडलं गेलं पाहिजे. हालाकी आपल्याला 1000 रुपये रेटनं प्लसही भेटलं तरी ते त्यावेळेस चालतं, पण मग आपलं पुढचं येणारं उत्पन्न हे डबलच येतं. केवळ बियाण्यावर हे पूर्ण अवलंबून असतं. तर जो काही आपण माल पिकवतोय मार्केटमध्ये काही फरक वाटतो तुम्हाला? कोणत्या दर्जाचा माल आपला जातोय मार्केटमध्ये, रेटमध्ये काय फरक जाणवतोय काही वेगळ्या तुलनेमध्ये? आता माझा माल ज्यावेळेस मी हार्वेस्टिंग करतो ना, तर आता जवळपास 3 वर्षापासून एकच व्यापारी आहे कन्नडचे, अमोल शेठ अग्रवाल, जे की नुसतं त्यांना एक कॉल जरी केला माल काढायचा तर ते येऊन माझा माल पण बघत नाही, लेबर पाठवून देतात. मार्केटपेक्षा 500 रुपयाने बाजार मला ते प्लस देतात. काय सांगतो? त्याचं कारण असं की तो माल त्यांचा एक्सपोर्टला जातो. अच्छा. VIP असल्या कारणाने एक्सपोर्ट होतो, त्यामुळे ते त्यांनाही पुरतं आणि शेतकऱ्यांनाही त्यामध्ये 500 रुपये प्लस म्हणजे शेतीचा खर्च निघतो. म्हणजे जे 500 रुपये इतरांच्या तुलनेत तुम्हाला एक्स्ट्रा भेटतात त्याच्यामध्ये शेतीचा पूर्ण खर्च निघतो. हो, पूर्ण खर्च निघून जातो शेतीचा. बरं, किती महिन्याचं हे उत्पादन आहे? किती महिन्यामध्ये तुमचा हार्वेस्टिंगला माल येतो? 4.5 ते 5 महिन्यात आले प्लॉट हे हार्वेस्टिंगला चालतो. तर कसं शक्य आहे? म्हणजे 4.5 ते 5 महिन्यामध्ये बाकीच्यांचे येत नाही, तुमचंच कसं आहे? आरामात येतो, काहीच विषय नाही. फक्त त्यामागची मेहनत आणि प्रोडक्ट जर व्यवस्थित वापरले तर 4.5 ते 5 महिन्यात प्लॉट हा हार्वेस्टिंगला आलाच पाहिजे. काय नियोजन असतं नेमके 4.5-5 महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येणं? त्यांची जे स्टेप आहे सुरुवातला, जे प्रोडक्ट आपण वापरतोय त्याचं खंड न पडताना तर ते योग्यरित्या 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान हे दिल्याच गेलं पाहिजे. बरं. आणि ते दिल्याच्या नंतर जमिनीतून जे फुटवा जे निघतो फास्ट निघतो आणि जाडी पण येते आणि कंदाची साईज पण बनते, त्यामुळे माल आपला जेमतेम 4 ते 4.5 महिन्यामध्ये परिपक्व बनतो. अच्छा. आणि जेव्हा आता तुम्ही सांगितलं की बऱ्याचदा शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की वर्षभर जर ठेवलं तर आणखीन जास्त त्याचं वजन वाढेल किंवा जास्त एकरी त्याचं जे उत्पादन क्षमता आहे ती वाढेल, तर असं होतं का? आता ज्या शेतकऱ्याला पाणी असते ते खोडवा ठेवतात, पण माझ्या मते 1 क्विंटलला 20 किलो घट येते. हल्ली आजचे बाजार तुम्ही 12,000 पकडा अद्रकची, तर ह्या 12,000मध्ये त्यावेळेस मी माझा माल लास्टला जो माझा थर्ड टप्पा जो काढला तो 54 रुपयाने काढला. मला घट न येताना आज रोजी माझा तो माल आला, समजा जर पाण्याचा हिशोब जर लावला तर मला तो आज 10,000 रुपये माल म्हणजे रेट पडताय. किती एकरवरती लागवड होती तुमची? माझी मागच्या वर्षी 2.5-3 एकर होती. बरं. आणि यावर्षी पण तेवढीच आहे. मग 2.5-3 एकरमध्ये किती उत्पादन झालं होतं तुम्हाला? मला मागच्या वर्षी माझा एक 74 गुंठ्याचा प्लॉट होता, तर ज्याला आपण जी कीड वापरलेली होती तर ते 74 गुंठ्यामध्ये मला 584 क्विंटल माल निघाला तो. बरं. 84 गुंठ्यात. यावर्षी किती लागवड आहे? 2.5-3 एकर. बरं. आणि यासोबतच आणखी कोणकोणती पिकं तुम्ही घेता? आल्यासोबत मका, कापूस, वाल, वांगे, भाजीपाला असं वगैरे. शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर कोणत्या पिकाचं उत्पादन जे आहे ते शेतकऱ्याला आज खऱ्या अर्थानं समृद्ध करू शकतं असं तुम्हाला वाटतं? आजच्या स्थितीत विषय असा आहे की आले हे पीक जे तर हे सर्वात शेतकऱ्याचं म्हणजे श्रीमंत पिकच आहे आणि हे पिकच शेतकऱ्याला टेका देऊ शकतं. दुसऱ्या इतर पिकात कोणत्याही पिकामध्ये शेतकऱ्याला काहीच राहत नाही. माझं स्वतःचं वैशिष्ट्य उदाहरण आहे की ज्यावेळेस वडील कापूस लावत होते त्यावेळेस शेतीचा खर्च हा तोंडाला तोंड लागत होता, पण आज आले हे पीक ज्यावेळेस चालू आहे, ज्या वर्षापासून लावतायत त्या आजपर्यंत ते फेल गेलं नाही आणि तिथून ते आल्यामुळे आम्हाला खूप मोठा टेका मिळाला. बरं. तर आज घडीला काय परिस्थिती? वडील जेव्हा शेती करायची तेव्हा काय परिस्थिती होती आणि आज काय परिस्थिती? त्यावेळेस मी मगाशीच बोललो ना की समजा शेतीचा खर्च हा तोंडाला तोंड लागायचा, पण आजची स्थिती अशी आहे की एका वर्षामध्ये 40 ते 45 लाख रुपये निव्वळ नफा
हा आज आल्यामुळे मला राहतोय. बर बाकीच्या इतर मालाचा शेती खर्चात जाऊ द्या पूर्ण, तुम्ही जो माल निघतोय तो शेतीमध्ये जाऊ द्या खर्चात पूर्ण, पण निव्वळ आल्याचा जरी म्हटलं तर 40-45 लाख रुपये निव्वळ नफा हा मला वैयक्तिक राहतो. एकरी किती खर्च येतो तुम्हाला या आले उत्पादन? सरासरी शेणखत वगळता समजा 50,000 रुपये भरपूर झाले. अच्छा, 50,000 रुपये हो. तुम्हाला 1 एकरामागे खर्च येतो. हो. आणि त्या तुलनेत उत्पादन जर बघितलं आपण तर जास्तच आहे. हो. बरं, मला एक सांगा की जेव्हा तुम्ही सुरुवातीला लागवड करायची तर तेव्हा काय म्हणजे बियाणाची निवड असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर लागवड पद्धत असेल ही कशी असायची? त्यावेळेस सरी पद्धत होती हम्म. आणि नंतर दिवसेंदिवस थोडंसं काय झालं, थोडं बदल होत चालला. बरं. त्या बदलामुळे थोडं बेड पद्धत झाली. बेड पद्धतमुळं आता थोडंसं सिस्टम आता काय नालीमध्ये लावताय, नालीमध्ये लावून सनी भर वगैरे देता देता थोडंसं एकदम जे कांडी लांबती, आणि कांडी लांबाचं मेन कारण म्हणजे त्याला माती पहिली लागते. बरं, आता हे जे तुम्ही JS ॲग्रोचे प्रोडक्ट वापरता याच्यापासून फायदे काय झाले? JS ॲग्रोच्या प्रोडक्टचे फायदे असे की ज्यावेळेस प्रोडक्ट आपण वापरतो त्यावेळेस आपल्या आल्याला ही भर पडलीच पाहिजे. दर 15 दिवसाला भर पडल्याच्या नंतर ते वरती वरती येत चालतं. जसं वरती वरती येतं तशी तशी आपण त्याला भर देत चालायची, आणि भर दिल्याच्या नंतर आपलं परिपक्व वजन ज्यावेळेस होतं त्यावेळेस खूप विक्रमी उत्पन्न आपल्याला येतं. आणि किटमध्ये काय काय असतं? तुम्ही किटचा बऱ्याचदा उल्लेख केला, तर काय काय प्रोडक्ट त्यामध्ये असतात आणि त्याची वापरायची पद्धत नेमकी काय? सुरुवात किटमध्ये एक आपली लागवड झाल्याच्या नंतर 8 दिवसानं ह्युमिक आहे ते दिल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी एक उगम शक्ती नावाने जे जर्मिनेट आहे ते दिल्याच्या नंतर आले प्लॉट आपला 45 ते 50 दिवसात झाला की बॉस आणि स्टम आहे. आणि ते झाल्याच्या नंतर एक आपलं निमॅटोड म्हणून एक जे प्रोडक्ट आहे तर ते आपले जे की निमॅटोड येऊ नये या हेतूने त्यांनी ते एक प्रोडक्ट बनवलेलं आहे. आणि ते दिल्याच्या नंतर एक 60 दिवसाचा प्लॉट झाला की एक आपलं फुटवा स्पेशल म्हणून त्यांनी एक प्रोडक्ट बनवलेलं आहे जे की ते फुटवे जास्त काढतं. प्रत्येक 60-60 दिवसाला 2 वेळेस ते द्यायचं. ते झाल्याच्या नंतर एक भीष्मा नावाने त्यांनी ती जाडी बनवण्यासाठी, कंदाची जाडी बनवण्यासाठी ते एक प्रोडक्ट काढलेलं आहे. अशा पद्धतीनं मी तो शेड्यूल यूज केला. बरं, आणि त्याचा फायदा असतो मला? फायदा हा मला 101% म्हणजे विशेष नाही. बरं, नव्यानं जे शेतकरी आता सध्या आले शेतीमध्ये तर त्यांना काय सल्ला देऊ इच्छितो? मी शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी कोणाचं तरी मार्गदर्शन घेऊन सनी की हे डोक्यातून काढून टाकायचं शेतकऱ्यांनी की समोरचा माणूस आपल्याला सांगतो की नाही सांगतो, एक वेळेस आपण विचारून बघायचं, त्यावेळेसच आपण डिसिजन घ्यायचं. की आता आमच्या इथले बरेच शेतकरी म्हणतात की बा ते सांगत नाही कोणाला काही असं. अच्छा, त्यांच्याकडे काहीतरी जादूची कांडी. अहो, जादूची कांडी काहीच नाही आहे, जे सगळं काही आपल्याजवळ आहे, पण आपल्याला ती पद्धत आपल्या लक्षात नाही येऊ लागली, त्यामुळे शेतकरी मागे. बरं, तुम्ही किती शेतकरी समृद्ध केले तुमच्यासोबतचे की त्यांना आता सांगितलं तुम्ही? आता माझ्या पंचक्रोशीत जर म्हटलं तर जवळजवळ 300 ते 400 शेतकरी हे आज रोजी समजा 200+ लेवलला आहे. बरं, 200+. त्यांचंही फसच वर्ष आल्याचं आहे. अच्छा, आणि ते 200+ आज आहे. बरं, जेव्हा सुरुवातीला तुम्ही गेले त्यांच्याकडे आणि त्यांना सांगितलं की बाबा हे असं तुम्ही करून बघा, विश्वास ठेवला होता? काय अनुभव होता तुमचा? नाही म्हणून सनी विश्वास ठेवला, बरं, पण ज्यावेळेस त्यांना सुरुवात वापरलं 1-2 स्टेपमध्ये त्यांना रिझल्ट दिसायला लागले, आणि ज्यावेळेस कंद ते उकरून बघायला लागले ना तर ते कंद असा वरती वरती येत होता. अच्छा, मग त्यांच्या ते लक्षात आलं. मग त्यांनी काय ते प्रोडक्ट पूर्ण यूज केले. बरं, ते पूर्ण यूज केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की मग त्यामुळे त्यांना विक्रमी उत्पादन मिळालं. आले उत्पादनासाठी कोणती जमीन म्हणजे कोणत्या प्रकारची जमीन जास्त फायदेशीर ठरू शकते किंवा उपयुक्त ठरते? सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक पैठा जमीन ज्याला जे म्हणतो मुरमाड, भुरमट, ती जमीन आणि एक लाल पैठा, ह्या 2 जमिनी अतिउत्तम. आता जे नवतरुण आहेत सध्या की बऱ्याच आता वावर आहे तो पावर आहे असं म्हणतात, आणि अनेक जण जे आहेत ते शिक्षण करून त्याच्यानंतर शेतीमध्ये येत आहेत, त्यांना काय सल्ला द्याल की कोणत्या पद्धतीने शेती केली पाहिजे? आजच्या काळामध्ये शेती करत असताना शेती ही आधुनिक टेक्निक शेती झाली की कुठल्याही दुकानदाराच्या भरोश्यावर न राहता, कुणाच्याच भरोश्यावर न राहता आपण स्वतः अनुभव घ्यायचा. अनुभवातून आपल्याला काय दिसतं, ज्या माणसाला, ज्या शेतकऱ्याला शेती करायची
मुळापासून तर शेंड्यापर्यंत झाड काय सांगतं हे ज्याला अनुभवायला आलं तो आजच्या मार्केटमध्ये सक्सेस. तुमची मुलं आहेत तर त्यांना वाटतं तुम्हाला त्याच्यातल्या एकानं तरी शेती करा? हो, आज माझा एकच मुलगा आहे माझा. बर. पण आज रोजी मी जर समजा काही सुट्टीचा दिवस असला समजा शाळेचा त्याचा, हा. जर समजा काही फवारणी वगैरे काही घ्यायची तर तो सोबतच येतो. अच्छा. म्हणजे त्याला पण छंद आहे. पण मी काय म्हणतो नको अजून शिक्षणाचा पिरियड आहे, पण नाही, त्याचं काय म्हणणं आहे की मला दोन्ही पण आलं पाहिजे, ते नाही तर हे कोणत्यात तरी. तर मला खात्री आहे की तो माझ्यापेक्षा 101% सक्सेस होणार, त्यात शंका नाही. तुम्हाला काय वाटतं मुलांना नोकरी केली पाहिजे की शेती केली पाहिजे? तर असे जर मार्केटचा हिशोब बघितला आणि उत्पन्नाचा हिशोब जर बघितला आणि टेक्निक जर महत्त्वाची असली आणि जोड जर चांगली असली तर शेती सगळ्यात महत्त्वाची, नोकरीपेक्षा शेती महत्त्वाची. तुमचं काय म्हणणं असेल, उद्या मुलगा म्हटलं की नाही मला IT जॉब करायचा आहे किंवा मला इथं नाही राहायचं बाहेर जायचं, तेव्हा मुलाला काय तुम्ही हे करणार की काय सल्ला देणार की बाबा शेती तुला कशी परवडणारी? आता तो त्यानं जर बोध घेतला तर त्याला ती परवडणारी आहे. बरं. हो, आणि त्यानं जर तो बोध नाही घेतला तर मग ती न परवडणारी आहे. नक्की. आणि माझ्या माहितीचं मी आज प्रत्येकाला सांगू इच्छितो किंवा समजा शेतकऱ्याने शेती करताना टेक्निक करा आणि योग्य पद्धतीनं चांगल्या माणसाचा सल्ला घ्या. वडील मला नेहमी सांगायचे की आपल्यापेक्षा पुढे चालणाऱ्याचा कधीही सल्ला घ्यायचा, पाठीमागच्याचा नाही, पुढच्याचा, जे की आपण भविष्यामध्ये काहीतरी त्याचं करून काहीतरी करू शकतो. की आजही आमच्या गावामध्ये पण असेच बरेच शेतकरी आहे की समजा आता ज्यांना समजा त्या गोष्टीचं काहीला ज्ञान नाही आहे तर येऊन भाऊ असं करायचं, हे असं करायचं, याला काय करा, त्याला काय करा. तर असं बरेच आमच्या गावामध्ये बी भरपूर शेतकरी आहे ना, 200+ बरेच शेतकरी तुम्हाला असे पण भेटत असतील की जे म्हणत असतील की शेतीत काही नाही उरलं यार, आता बस झालं शेती करून काय होणार आहे, पोरांना उद्योगधंदे टाकून देऊ आहे ना. परंतु त्यामध्ये काय आहे सर की त्यांचे विचार, मी जे पहिलं सुरुवातीला म्हणलं ना, वडिलांनी मला एक शब्द सांगितला आहे की आपल्यापेक्षा पुढे चालणाऱ्याची संगत पकडायची. तर हे विचार आपल्या मनात येणारच नाही, कधीच नाही. पण असं वाटतं तुम्हाला खरंच की शेतीत काहीच उरलं नाहीये? नाही, शेतीसारखा राजा माणूसच नाही. फक्त निसर्गाची साथ असली ना, शेतीसारखा राजा माणूसच नाही. आता सरकारनं जी कर्जमाफी केली त्यावरती तुमचं मत काय, की ती कर्जमाफी खरंच शेतकऱ्याला फायदेशीर ठरणारी? अजिबात नाही. कशावरून वाटतं तुम्हाला ती फायदेशीर ठरणार? शेतकऱ्याचं कर्ज जास्तीत जास्त त्यांनी 2 लाखापर्यंत माफ केलं. बरं. पण शेतकऱ्याच्या मालाला जर हमी भाव दिला ना त्यांनी तर त्या 2 लाखाची गरजच नाही शेतकऱ्याला. ज्या योजना सध्या देत आहेत की PM किसान असेल, CM असेल किंवा बाकीच्या असतील, या योजना सरकारच्या ज्या आहेत ते शेतकऱ्याला फायदेशीर ठरणार आहेत वाटतं तुम्हाला? काही योजनांचा लाभ तुम्ही घेतलाय त्याच्यात? मी एकाही योजनेचा लाभ घेतलेला नाही, शासकीय योजनेचा. बरं. जे काय आहे ते माझ्या कष्टानंच आहे. आणि लोकांना वाटतं की आपलं 2 लाख कर्ज माफ झालं. अहो, आपण शेतात कष्ट करा, जिद्दीनं मेहनतीने चिकाटीने शेती करा, योग्य थोर व्यक्तींचं ज्ञान घ्या. आपल्याला गरजच नाही आहे कुठलंही अनुदान घ्यायची. नक्कीच. आणि मग खास करून विचारायला आवडेल, आज अनेक मुलं आहेत चांगल्या नोकऱ्या सोडून ते शेतीमध्ये जात आहेत आणि शेतीला काहीतरी जोडधंदा म्हणून त्यांना कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल असं करायचं, त्यांच्यासाठी काय सल्ला असेल? खरंच शेतीला जोडधंद्याची गरज आहे का, किंवा जोडधंदा केला तर शेती परवडणारी आहे का? आता मी बऱ्याच ठिकाणी बघतो, तुम्ही जसं म्हणता ते बऱ्याच ठिकाणी जोडधंदा पण शेतीला आहे, गाई वगैरे समजा, शेळीपालन असं. परंतु जर माणसाच्या मनामध्ये जिद्द जर असली शेती करायची आणि उत्पन्न काढायची तर जोडधंदा केल्यापेक्षा आलं हे पीक जर केलं, आलं हे पीक असं आहे की त्याला जोडधंद्याची गरजच नाही. का की जोडधंदा असल्या कारणाने ते आल्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि मग ते उत्पन्नात आपल्याला रिवाज येतो. बरं, आलं तुमच्यासाठी मृत्युंजय ठरलंय आपण असं म्हणतो, बाकीच्यांसाठी ते पीक खरंच वरदान ठरल किंवा संजीवनी ठरल असं थोडीच आहे. मग त्यांनी कोणते दुसरे पिकं आहेत जे शेतकऱ्यासाठी खरं तारणहार बनू शकतात? नाही, आजच्या काळात तर अद्रकच हे पीक आहे. आता माझ्याकडं कापूस आहे, मका आहे, तूर आहे, भाजीपाला वगैरे आहेत. पण मला त्यामध्ये जवळपास मी म्हटलं मागाशी की तो कापसाचा मक्याचा पूर्ण खर्च हा माझा शेतीला जातो आणि आलेचं जे उत्पन्न जे आहे माझं ते पूर्ण मला निव्वळ नफा आहे. नक्कीच, धन्यवाद. हे होते आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी
खरं तर डोंगरगावमध्ये ते आज शेती करताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीची आणि प्रगतशील शेतकरी म्हणून पंचकृषीत ते नावाजलेले आहेत. एकरी तब्बल 292 क्विंटल इतका अवरेज त्यांना आज मिळालंय. खरं तर हे खरंच कौतुकास्पद आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी उत्पादन घेतलंय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल त्यांनी ज्या औषधांचा वापर केलेला आहे ते तुम्हाला कुठे मिळणार, तर त्याचाही फोन नंबर वगैरे आम्ही तुम्हाला देणार आहे. त्यांच्याशी तुम्ही थेट संपर्क साधू शकता. तुम्ही JS ॲग्रोची ही ट्रीटमेंट घेऊ शकता किंवा तुम्हाला या व्यतिरिक्त वाटत असेल की या गोष्टी खरंच विश्वासार्ह आहे का, तर तुम्ही प्रत्यक्ष त्यांचा प्लॉट जाऊन बघू शकता. अशा अनेक प्लॉट तुम्हाला छत्रपती संभाजीनगरच नाही तर महाराष्ट्रभरामध्ये बघायला मिळतील. तुम्ही ते जाऊन बघू शकता आणि थेट गणेश साळुंके यांचा नंबर खाली दिलेला आहे, त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि तुमचे जे काही प्रश्न आहे ते थेट त्यांना विचारा. तुम्हाला त्याची उत्तरं नक्कीच मिळतील. आता वेळ झाली आहे थांबण्याची, थांबूया तिथं. आणि तुम्हाला अशाच प्रगतशील शेतकऱ्यांच्या जर प्रेरणादायी मुलाखती बघायच्या असतील तर कॉमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पेजला आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थांबूया तिथं. धन्यवाद.